मिरजेत महापालिका प्रसूतिगृहाच्या शौचालयात सापडले मृत अर्भक. तुंबलेले शौचालय साफ करताना घटना उघडकीस, मातेचा शोध सुरू. मिरज शहरातील प्रसूतिगृहातील महिला शौचालयात 3 दिवसांचे पुरुष जातीचे अर्भक मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. तुंबलेले शौचालय साफ करताना गुरुवार दिनांक 28 रोजी सायंकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हे अर्भक शौचालयात कोणी टाकले, यामागचे काही घातपात आहे का, तसेच या दृष्टीने मिरज शहर पोलिसांनी कसून तपास सुरू केलेला आहे. याबाबत अधिक माहिती अशी: मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरात महापालिकेचे प्रसूतिगृह आहे. येथील एक महिला शौचालय गेल्या 2 दिवसांपासून बंद होते. गुरुवारी सायंकाळी शौचालय तुंबून दुर्गंधी येऊन प्रशासनाने सफाई कर्मचाऱ्यांना पाचारण केले. कर्मचारी स्वच्छता करत असताना त्यांना फ्लशच्या भागात अर्भक अडकलेल्या अवस्थेत दिसले. प्रशासनाने तातडीने मिरज शहर पोलिसांना याची कल्पना दिली आणि माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून मृत अर्भक उत्तरीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवले. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मृत अर्भकाचे DNA नमुने घेतले जाणार आहे. त्याच्या मातेचा शोध सुरू करण्यात आलेला आहे. शहरातील महापालिका रुग्णालय, शासकीय रुग्णालय, सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या प्रसूतींची माहिती गोळा करण्याचे काम पोलिसांनी सुरू केलं आहे. मिरजेतील महापालिकेच्या या प्रसूतिगृहातील सर्व CCTV कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचा धक्कादायक प्रकार तपासादरम्यान समोर आला आहे. अत्यंत संवेदनशील असलेले या प्रसूतिगृहामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कॅमेरे सुरू असणे गरजेचे असताना रुग्णालय प्रशासन आणि संबंधित डॉक्टरांनी याकडे दुर्लक्ष का केले, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. CCTV बंद असल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे ठाकलं असून पोलिसांनी रुग्णालयातील सर्व कागदपत्रे आणि रेकॉर्ड तपासण्यासाठी ताब्यात घेतला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.